मिळेल का? फक्त तोडाने. फार महाग आहे हो. महाग नाही हो, स्वस्त आहे. एकदम 5 देतो, करायला देणार. एकदम 10 ने द्या. बरं द्या द्या 5. चले अरे को फार जमले जरा बसेन सावलीत झाडाखाली. अरे चल, हे काय कोणी पब्लिक आला नाही का? चल काल बदमाश भिकारी काय का? चोर किंवा भिकारी नाही, भीकच मागायची असते तुम्ही रस्त्यावर मागितले. मी कुछ मालूम नाही. चल निकाल असं. बाबा कृष्णदास. अरे ठीक आहे, कुत्र्याबरोबर या कुत्र्याला देखील आला आहे. हा श्रद्धा, कुत्र्याबद्दल श्रद्धा का नसावी? ह्या कुत्र्याला या महात्म्याबद्दल श्रद्धा आहे आणि लोकांना ह्या कुत्र्याबद्दल श्रद्धा. हा कुत्रा साधला का? आहेच म्हणायचा. स्वामी कृष्णदासाला अहो डोळे उघडले नव्हते त्यावेळी तो इथं आला. तो इथंच बसून राहिला. 24 घंटे तो इथंच बसून राहिला. वरचा पाव विकणारा तो याच्यासाठी इमारत बांधला. चला मी तुम्हाला त्याची बिल्डिंग दाखवतो. मी एक तुकडा घेऊ का? पाणी पिण्यापुरता. दिवसभर उपाशी आहो मी. नाही घेतो, पण भुंकू नका. अरे पक्षी का माणूस आहे तिथं वस्तूसन करून येते, नेमकं करतोस. होय होय. मी यातलं काही घेत नाही, ही सगळी तुम्हाला माझं काय. पण तुम्ही भुंकणार नसाल तर एक काम करू का? हा पुतळा आहे ना पुतळ, हा जरा मी पाण्याने पुसून स्वच्छ करू का? अबे अंदर कैसे घुस गया तू? तुमच्या मुलाची चारणी पडली होती. ए तो माझा मुलगा नव्हे, मित्र आहे. तुमचे कोणी असतील ते, पण त्यांची चारणी पडली. तुला ते भिकारी, तो भिकारी कोणाची काय बोलावं कळत नाही. या कोण आहेत माहितीये? त्या कोण आहेत मला माहिती नाही, पण मी कोण आहे मात्र मला माहिती आहे. मला पैसे नको आहेत. मी भिकारी नाही. तू भिकारी आहेस किंवा साधू आहेस हे पैसे घेऊन जा. छोटी साहेब काय साहेब काय, मला फुकटचे पैसे नको आहेत. मग मला काहीतरी काम सांगा. हिचं काय काम सांगू? तुमची मोटार आहे ना मोटार, मी चकचकीत करतो पुसूस. काय मोटार माझी नाही, छोटी पाहिजे. कोणाची काय? हा मी मिळवणार नाही, पुसणार. बरं बरं पुस. काय झालं काय ते करायला? पण कोणी सांगितलं तुला? म्हणजे मी तुझी आई आहे म्हणतो. अगं पण मी तुझा मुलगा होईन का? अगं भिकाऱ्याचं काय म्हणावं की वेळ आहे तो. वेळेला काय असेल असते का? वेळी कुठली तुला चांगली दिसतो, तू मला चांगली दिसते. मग राहते आणि काय पाहिजे? तुला चांगली दिसते ना. खरं खरं शपथ. आता काय झालं तुला? आता माणसं ऐकतील पलीकडे माणसं. तुला काय मिठाई पाहिजे काही? तुला काय? अरे ती दात कोणाची पडली? माझीच वाटतं. मेहरबानी करा माझ्यावर. मलाई खाण्याची भेट ठरव देता है ना? खाने का भेट अभी चैनी करता खाता है. मला भूख लागली. ठरव देता है. आपको कितना भेल? भेल में पानी पूरी. हाँ 1 रुपये का पानी पूरी दो भाई. मला द्या ना पण 1 आण्याची. ठरव देता है. चलो चलो 3 आने परत. हाँ ये लो 3 आने परत. चलो हाँ अपन को दही बड़े दो ना भाई. दही बड़े कितने? 8 आने का. हाँ आ रहा हूँ. मुर्गा बुड़ेगा. तिथे नाही, जरा पुढं आणखी पुढं तिकडे त्या बाजूला. हा तिथे काय झालं तिकडे? कटला आडावडा पुन्हा तर तरी पोर बुडवलं. पोर बुडायला समजा. ड्रायव्हर नाही का घेऊन गेला? बेचारा कोण? केशव? हो कुठे गेला? केशव
अगं कानाचा मळ काढून घेतो तो, त्याला कसा ऐकू येणार तुझा आवाज? केशव, हे केशव, तो सापडला. काय विलास कुठे विलास? विलास असतो की तुमच्या गोळ्यात होते. अजून बुद्धी घे. डॉक्टरकडे घेऊन जा. आपण कुणाचा मुलगा आहे तो? अजून असं आहे, दवाखान्यात घेऊन जा. अरे माझे किनारे पाण्यात पडले. घाबरण्याचं काही कारण नाही, मुलगा ठीक आहे. डॉक्टर डॉक्टर इथे ठेवायची सुद्धा गरज नाही, 1-2 तासांत तुम्ही घेऊन जाऊ शकता. येस. उठव नका त्याला, झोपून दे. आणखीन 10 मिनिटं उशीर झाला असता ना तर मात्र मूल हाती लागणं कठीण होतं. परमेश्वराचीच कृपा. हो. पेन नाही, हे थर्मामीटर आहे. पेन भणगे, अहो भणगे, थर्मामीटर. आपण मला हात मारले. अहो पेन द्या, पेन द्या, पेन. पेन. हा पेन. मला ऐकायला जरा कमी आहे. आय नो इट. अच्छा तुम्ही जा, तुम्ही जा. मला ऐकायला जरा कमी येतं. डॉक्टर साहेब हे काय, आपल्याला हवा तो आकडा घालायचा. आपण माझा एकुलता एक मुलगा वाचवलाय, आपल्या उपकारांची फेड करता येणार नाही. पण नाही पण नाही डॉक्टर साहेब, आपल्याला घेतलं. अहो पण आपल्याला घेतलं. मित्रा मुलाकडे जाऊ, आपल्याला घेतलं पाहिजे. भणगे, अहो भणगे. हा आकडा नाही याच्यावर. तुमच्या इच्छेने येईल तो आकडा टाकायचा. अहो तुमच्या इच्छेने येईल तो आकडा टाकायचं. माझ्या इच्छेला. हो तुमच्या इच्छेला येईल तो. लवकर. हा हे काय, फक्त 250? मला वाटलं माझा राहिलेला 2 महिन्याचा पगार देता. हा चेक त्यांनी मला दिलेला आहे, तुम्हाला नाही. अहो हा चेक त्यांनी मला दिलाय, तुम्हाला नाही. तुम्हाला आणखीन 1 शून्य वाढवायचं. वाढव. अरे केवढं मोठं संकट टळला. उपकार त्या डॉक्टरांचे. मी कोरा चेक देऊन टाकला त्याला. कोरा? हो का? काही नाही. ₹1,00,000 आकडा घातला त्यांनी, तरी परवा नाही. पहिलं मूल गेलं तरी परत आलं. पैशाबद्दल कुठे म्हणते मी, ज्याने खरं काम केलं त्याला बक्षीस मिळावं एवढंच माझं म्हणणं. अगं मग डॉक्टरनीच नाही का वाचवलं पोराला? पोर खरं वाचवलं त्या माणसाला. कोणी? ज्यानं विलासला समुद्राच्या अथांग पाण्यातनं बाहेर काढलं त्यानं. खरं तर बक्षीस त्याला मिळालं पाहिजे. त्यानं विलासला पाण्यातनं बाहेर काढलं नसतो तर. त्याला पाहिलास तू? अगदी ओळखता, भिकाऱ्यासारखाच दिसत होता बिचारा. त्याला काहीतरी दिल्याशिवाय माझ्या मनाला समाधान नाही लाभत. बरोबर, भिकारीच असली तर तो सापडेल. कोणी का असे ना, शोधा त्याला. समुद्रकाठी माणसांचाही समुद्र जमला होता, पण त्यातल्या एकालाही पाण्यात पाय ठेवण्याची हिंमत झाली नाही. त्या बिचारानं आपला जीव धोक्यात घातला आणि माझा बाळ मला परत दिला. तुम्ही आजच्या शोधणार नाहीतर बाळाची शपथ आहे तुम्हाला. मी जातो. बाळ परत दिला तो प्रत्यक्ष परमेश्वर असला तरी त्याला परत आणा. आपण नेहमी इथे मग आपल्याला तो माहितच नाही ज्यानं एका मुलाला पाण्यात वर काढलं. ज्याने पाण्यातून बाहेर काढलं त्याला शोधतो आहे की ज्याने त्याला ढकललं ते वर काढलं त्याला काहीतरी बक्षीस देण्याची माझी. या जगात उपकाराची जाणीव अजूनही आहे. स्वतःचा चांगुलपणा स्वतःच्या तोंडानं कबूल करणं आम्हा गोसाव्यांना शोभत नाही.
मला द्यायचा असेल काही तर टाकच्या झोळीवर बाबा निरीच्छा म्हणजे आपणच माझ्या मुलाला वर काढलं. चला चला महाराज घरी चला. मुलाच्या आईची फार इच्छा आहे की आपलं दर्शन व्हावं. चला चला कसे हा एका पॅन लंगडा आहे. ह्याने कसं काय मुलाला वर काढलं. लग्न नाही आम्ही लग्न नाही आम्ही लग्न नाही मी लग्न नाही बघा बघा आम्ही लग्न नाही आहे. जगत में कोई नहीं तेरा है कोई नहीं. सुमित्रा सुमित्रा विलास कसे आपला छान आहे. खूप खेळा भैया बरोबर. आता पुन्हा झोपली सॉरी. सापडला तो म्हणून नाही. भिकाऱ्यांच्या साऱ्या अवस्था धुंडाळल्या. देवळं मशिदी फुटपाथ सगळीकडे पाहिलं. खरा मनुष्य तसा लपणार नाही. त्याचा कुठं पत्ताच नाही. सापडतच नाही. सापडायला पाहिजे तो. मी पाहिलाय त्याला. गुन्हेगाराला पकडण्यासाठी एवढा कटाटोप करतात. उपकार करताना शोधणं एवढं कठीण का वाटावं. काय पाहिजे ते करा. त्या माणसाचा शोध लावा. तू रडू नकोस. मी आता वर्तमानपत्रात जाहिरात द्यायला. थोडी तरी त्याच्या उपकाराची फेड केल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही. हॅलो मोहम्मद अँड मनोहर ॲडव्हर्टायझर. हां हॅलो मिस्टर मनोहर. मी बोलतोय अमृतराव. हां अमृतराव देशमुख. ते पहा उद्याच्या मराठी हिंदी इंग्रजी गुजराती वर्तमानपत्रात एक जाहिरात येऊ द्या. हां हां सांगतो मग. ते पहा परवा आमचा मुलगा चौपाटीजवळ समुद्रात बुडला होता. त्याला ज्या कोणी वर काढलं त्याने इथे येऊन आम्हाला भेटावं. हां त्याला काहीतरी बक्षीस द्यायची आमची इच्छा आहे. हां हां नाही नाही क्लासवर सांगतो. इथला पत्ता द्या. हां आमच्या बंगल्यात. हो कृष्णदास रोड. येस. अच्छा अच्छा झालं. आता तू नक्की लिहू द्या. तो अन्न पाणी सोडायचा ठास करू नकोस. येऊ दे त्याला मग घेईन मी अन्न. मालिक या की मालिक. लागला का पत्ता. नाही ना नाही वाटलंच मला. आज काय करतेस आता. 2-4 दिवस झाले जाहिरात देऊन. कुणी येत असते तर मी तरी काय करणार. ज्या बिचाऱ्याने विलासचा वाचवला त्याला वाचता तरी येत आहे की नाही कोण जाणे. भिकारी कशाला वाचतो वर्तमानपत्र. मग आता काय करू ते तूच सांग. सोन्यासारखा मुलगा समुद्रात बुडता बुडता वाचला आणि तू वेड्यासारखी अन्न पाणी सोडून बस. पण मी म्हणते असं करावं. कसं. तो दिसत होता भिकाऱ्यासारखा. हां भिकारी असेल तर अन्नाला महाग असेल. आपण सगळ्या भिकाऱ्यांना जेवायला बोलूया. अन्नदाने होईल आणि तोही सापडेल. मुंबईतल्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलवायचं. त्याला काय हरकत आहे. हरकत काही नाही पण आता याच्या वाढदिवसाला नव्हते का बडे बडे लोक बोलवले. बडे लोक थोडे असतात. भिकारी जमले तरी आवार पुरायचं नाही. न पुरू दे बोलवत त्याला. ठीक आहे मी करतो व्यवस्था. बरं मालिक का बुलाई था. जो मालिक का बुलाई था. मालिक दरवाजे पे तमाम भिखारी आए हुए हैं. बस एवढेच भिकारी सारे सर. आपला धंदा सोडून नुसत्या जेवणासाठी कोण येत आहे साहेब. धंदा कसला धंदा. भीक मागण्याचा. तो पण आहे ते काम. रोज नवी नवी शक्कल एवढावी लागते तेव्हा कुठं भेटतात 2-5 रुपये. लवकर वाडा आम्हाला जीवन पुन्हा रेस्कोर्स वर जायचं आहे. काय हो? तुम्ही आणि रेस्कोर्स वर. हा साहेब हारलेला मनुष्य आमच्याकडे न बघता जातो. पण जिंकल्याला हमखात काही नाही काहीतरी टाकतो. हा हा आता तुम्ही जेवण देताय ते का उगीच देणार होय. हा काहीतरी आनंदाचं घडलंच असेल का नाही. काय हो आता घडच असणार. घडलंय खरंच घडलंय. आमचा हा मुलगा 5-6 दिवसापूर्वी समुद्रात बुडत होता. त्याला कुणीतरी भिकाऱ्यानं वाचवलं. आम्ही त्याला बक्षीस देणार आहोत. तुमच्यापैकीच होता का तो कोणी. मीच असेन तो. असेल म्हणजे म्हणजे खरं सांगू का बाई. म्हणजे हेच काम आम्ही करतो. एकानं पोळाला ढकलायचं आणि दुसऱ्यांदा बाहेर काढायचं आणि बाहेर काढणाऱ्याला जे बक्षीस मिळेल ते आम्ही दोघांनी वाटून घ्यायचं. हो की नाही. हो विलास त्या दिवशी तू कसा गेला समुद्राच्या पाण्यात. ती बघ त्यांनी आई समुद्राच्या पाण्यावर कापूस आला होता. तो पांढरा पांढरा होता. तो धरायला गेलो मी आणि पाण्याने मला पाळला. म्हणजे आपण पडा तुम्ही. विलास तुला पाण्यात काढला तो मनुष्य यात कोणी आहे का बघ.
का हसता का? पाण्यात निघालेलं पोर बेशुद्ध असणार, त्याला कसं सांगता येणार त्याला कुणी वाचवलं म्हणून? आता मला विचारलं तर मी सांगेन की मी या पोराला वाचवलं म्हणून. काय ग सुमित्रा? नाही, त्यात दिसत नाही तो माणूस. चला रे, उगीच टाइम जातो आपला. चला, 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 चला. नाही नाही, जाऊ नका तुम्ही. आला तसे सर्वजण जेवून मग किती वाजले? 11 वाजून गेले. 11? मग आता थोडाच वेळ सकाळचा सिनेमाचा शो सुटायला नाही का? लवकर वाढा ना. थांबा, सांगतोच वाढायला. बैठो बैठो, खाना भी आ रहा है. बैठो. आमचा मुलगा विलास अपघातातून वाचला हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहीतच आहे. मुलगा पाण्यात निघाल्याबरोबर डॉक्टर यम पटवर्धन यांनी त्याच्यावर ताबडतोब इलाज केला. आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. डॉक्टर साहेबांच्या सत्कारासाठी आचराबाईंचं गाणं आज योजलंय. आपण सर्वांनी ते शांतपणाने ऐकून. मजवर
छोटासा सायकल हा अरे बापरे त्याशी तुम्ही पाण्यात बुडाल होता हो हो लहान मुलांनी पाण्यात जाऊ नये बाबा तुम्ही भाग काढलात मला हो मी कसलं देवानं वाचवलं तुला अहो 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 चला चला आहे ना तुम्हाला बघायचं नको 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 बाबा अरे अरे नको अरे दुनिया ठहरो नो शब्द पकड़ के लाता हूँ चोर 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 तो आला होता आणि मला वर काढला तर पाण्यातून कुठे तू इकडे भैया त्याला पकडून आणायला पलट गेला अहो बघा बघा तर जाऊ नका काय बघायचंय असं सांगणारे पुष्कळ जण आले होते परवाना प्रत्येक जण सांगत की मीच मुलाला वरती काढला म्हणून चोरच असणार तो नाहीतर भैया कशाला ओरडेल चोर चोर म्हणून चोरच असेल कदाचित मुलाशिवाय सोन्याची साखळी आहे ती सोडण्याचा विचार असेल त्याचा देव कुणाचा देव कुणाचा मंदिर प्रवेश मंदिर प्रवेश थांबा आज जाऊ नका दूर खाली अधिकाची तोडा सत्ता देव न कुणाची मालमत्ता प्रगतीच्या मार्गावरील हा दीप आता मंदिर सत्याग्रह शांततेने करा दंगा कराल तर मला अतिदूर सोडावं लागेल पैसा कुठं मंदिर प्रवेश झालाच पाहिजे मंदिर प्रवेश मंदिर प्रवेश काय ठेवणार प्रगति पथावरली मशाल मी अशीच तेवढ ठेवणार अच्छा वो सरकारी से गिरफ्तार कर लिया ये चोर है हमारे मालिक के छोटे सरकार की जेवर चोरने की कोशिश कर रहा था गुन्हेगाराला सजा करण्याचे अधिकार सरकारला अजून आपल्या हाती ठेवलेले आहेत चला पुढे जायचं चल कुठं चौकीवर नाही आपण मी काय कसं काय नाव काय त्यांचं हमका का मालूम उनच्या कवडे लल्लू पंजू हा लल्लू पंजू म्हणजे लल्लू महाराज म्हणजे यांची भाषा जरी आपल्याला कळली नाही पण त्या वीराच्या नव्हे गेली हा भातोरी खरा दलितांचा काय पोलिसांना खाड खाड उत्तर देत होता क्रांती मशालाची तेवढ ठेवली पाहिजे ठेव बाबा ठेव बोला लल्लू महाराज की लल्लू महाराज की लल्लू महाराज की लल्लू महाराज मालिक जावर काय चोर वो चोर ही था मालिक वो आदमी बड़े ऊंचे दर्जे का निकला यानी कौन था वो लीडर था लीडर था मालिक कोण कसलं काय काहीतरी सांगतो त्या भैया लोकांना कामं करायला नको रात्रभर रामायण गातात आणि दिवसभर झोपतात तेव्हा आपलं नाव कुणाला सांगायचं नाही असं तुम्ही ठरवलंय का अहो ठरवायचं काय शपथ मला माझं नाव माहिती नाही नाव माहिती असतं तर मी आपल्याला सांगितलं नसतं का मला नावच नाही तुम्ही एक अजबग्रस्त दिसता जगात जो तो आपलं नाव भावं म्हणून धडपडतो आणि तुम्ही आपलं नावच सांगत नाही अहो खरं सांगतो मला नाव नाहीये असं कसं शक्य आहे अहो कोणाला डोळे नसतात कोणाला पाय नसतात तसं मला नाव नाही अहो लंगड्याला आणि आंधळ्यालाही नावं असतात तुम्हाला लोक काय म्हणून हाक मारतात मला मी हाकच मारत नाही जो तो हुडूच हुडूचच करतो अहो पण तुमच्या आई बापांनी तुम्हाला काही नाव ठेवलं असेल की नाही तुम्हाला आईबाप तरी होते ना असले पाहिजे मला काही आता आठवत नाही पण मी जन्माला आलो ना तर मी लहान होतो असा ठीक आहे सरळ बोलायचं
बोलायची तुमची इच्छा दिसत नाही. तुमच्यावर पोलिसांनी केलेला आरोप तुम्हाला ऐकवण्यात आलेला आहे. त्या खासगी राम मंदिरात तुम्ही दांडगाईनं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ते मंदिर जाळण्याच्या बुद्धीनं जमाव विसरवला. हातात पडिते घेऊन ते मंदिर जाळण्याचा तुमचा विचार होता. असा तुमच्या विरुद्ध पुरावा सादर करण्यात आला आहे. या संबंधी तुम्हाला काय म्हणायचंय? मला यातलं काहीच माहिती नाही. मी सहज त्या जागी बसलो. एका जखमी माणसाने माझ्या हातात मशाल आणून दिली आणि मला म्हणाला की मशाल सोडू नकोस. मी नाही सोडली. आता त्या जखमी माणसाचं काम करणं मला भाग होतच आहे. पण त्या जमावानं त्या मंदिरात जावं असं तुमचं मत होतं. माझं का तुमचं सुद्धा मत असंच असायला पाहिजे, कारण देव सगळ्यांचं नाही का? अहो पण ते देऊळ खाजगी मालकीचं होतं. आभाळ, समुद्र, ऊन, पाऊस हे कोणाचं खाजगी मालकीचं असतं का? तसंच देवाचं आहे. ठीक आहे. तुम्हाला आणखी काही सांगायचंय का? नाही, मला एवढं सुद्धा सांगायचं नव्हतं. आता तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं, नाही तर मला ठीक आहे. वा 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 वा, काय तेजस्वी उत्तरं दिलेत महाराजांनी. वा वा. हो, विकारावादी सत्य नुसत्याची फेकलेत बर. ते आकाश, तो समुद्र, ते ऊन, पाऊस. वा वा. मास्तर, हो मास्तर, नाही तुमचं व्याख्यान ठेवा संध्याकाळी चौपाटीवर. चला, न्यायाधीश निघतात तिथे एवढ्यात. हो, चला. माझ्या समोर उभा असलेला आरोपी ज्यानं आपलं नावही सांगण्याचं नाकारलं, पण जो लोकात लल्लू महाराज म्हणून प्रसिद्ध आहे, त्यानं भूमिष्ठाचं सोंग आणून सरळ उत्तर देण्याचं टाळलं. हा माणूस आपण कुठल्याही राजकीय पक्षाचा, पण पुराव्यावरून ते धागान खोटा आहे असं दिसतं. जमाव फिटवून त्यांच्या करवी दुसऱ्याची मालमत्ता नष्ट करू पाहणं या आरोपाखाली इंडियन पिनल कोडच्या 297 कलमांमुळे त्याला दोषी ठरवून मी त्याला 6 महिन्याचा सश्रम कारावास फरमावित आहे. चला. या या, बसा. इथे नाही, इथे बस. आपल्याला नाही तर ब वर्ग तरी द्यायला पाहिजे सध्याचे. मग आपण द्या ना. मी कोण देणार? का शाळेत मास्तरच वर्ग देतात? होय ना. मग ही एक शाळाच आहे. वा वा. बंदी शाळा ही शाळाच आहे. हो महाराज, आपल्याला हे कपडे बदलायला पाहिजे. हो का? नाही, हे घालायला पाहिजे. हो, घालूया की. चांगलं घनगंभीर कापड आहे की. एक जोडी केली तर सालभर बघायला नको. कुठे घेतलं कापड? हे कापड या जेलमध्येच तयार होतं महाराज. मग ही कापडाची मोठी गिरणीच का नाही काढत? नेत्यांचं असं स्वप्न आहे, बंदी शाळा या उद्योग शाळाच राहायला पाहिजे. मला शिकवाल का असं कापड तयार करायला? असे बरेच धंदे शिकवले जातात तिथे. हो, वेच्या खुर्च्या विणणं, सतरंजा विणणं, आपलं ते काठ्याचे गालीचे विणणं. वा वा, मला हे सगळे शिकायचे. हो, हे शिकवतात का? नाही. कसली वेळ घंटा? जेवणाची. घ्या ते थाळी भांड. वा वा. काय झालं? थाळीत जेवून फार दिवस झाले. मग एरवी आपण कशात जेवतो? या. म्हणजे कर्तल भिक्षेचं व्रत आहे वाटतं आपलं. हो, कसलं व्रत? जेवढं मिळतं तेवढं खायचं. गांधीजींचं सुद्धा असंच होतं. एका सामान्य माणसाच्या उत्पन्नात बसेल एवढाच आहार ते घेत असत. गांधीजी ना फार मोठा माणूस. चला जा, कपडे बदला आणि जेवायला. हो. अरे तुला नीट बरोबर घेऊन जा. बसाप्पा, अशी व्यक्ती पहिल्यांदा तिथे बरं आपल्या तुरुंगात. मोठा अधिकारी पुरुष आहे. वर्तमानपत्रात काय काय छापून आलंय त्याच्याबद्दल. स्वतःचं नाव सुद्धा सांगायला तयार नाही. केवढे अलिप्तता. राजकारण समाजकारण करतात ते त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी. अरे कायद्याच्या कक्षेत बसणारी माणसं नाही ती, पोटाचे चाकर आम्ही. त्यांच्याकडे नीट लक्ष ठेव. महाराज, थोड्या सरावाला जमेल तुम्हाला. न जमायला काय झालं? पाय पाय. हा, तिकडे पाय. बसा बसा.
नाही बसा काय हो महाराज, आपण त्या कृष्णदास स्वामींच्या बरोबर हिमालयावर गेला होतात ना? हिमालयावर? हो, गाडीवर युक्तात तेवढाच बर्फ मी पाहिला. मी कुठला हिमालयावर जायला? केवढा विनय. आपण नाही म्हणालात तरी आम्हाला हे सारं कळलंय. वर्तमानपत्रवाल्यांनी तुमच्याबद्दल खूप छापलंय. माझ्याबद्दल? हो हो, इंग्रजी दिसते. इंग्रजीचा फार पगडा आम्हा लोक. मराठी आहे ना? हा, हे पा ते तरी कुणाला वाचायला येते? बरोबर आहे. आपल्याला वर्तमानपत्र वाचायला देणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरापुढे त्याचं राशी भविष्य करणं. चालू द्या तुमचं. सुखाचा 100 धागे दुखाचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. पांघरती जरी असला कपडा, येसी उघडा जाती उघडा. पांघरती जरी असला कपडा, येसी उघडा जाती उघडा. कपड्यासाठी करसे नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा. बालपणाची रंगीत बसने तारुण्याची, मुखी अंगडी बालपणाची रंगीत बसने तारुण्याची. जीर्ण शाल मग रे शेवटी लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा. वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. कुणान दिसले त्रिखंडात त्या हात विण कराते, एक धागा सुखाचा. 100 धागे दुखाचे, जर तारी तरी वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. आशीर्वाद मागायला आलोय आपला. कंटाळलो बाबा. आपल्या बायका पोरात जोड पडावंसं वाटतं. काय फरक पडणार आहे त्यात? एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात जाणार, ती या तुरुंगातून जाऊ देत नाही, घरच्या तुरुंगातून जाता येत नाही. इकडून बाबा फार मोठं ज्ञान सांगितलं. आता
होईपर्यंत काही उपयोग होणार नाही त्याचा. अशाने वेळा होशील तू एका दिवशी. जा, आपल्या पोषण जाऊन स्वस्त झोप. बाबा आपल्याला कोणी भेटायला आलाय. मला ऑफिसात बसले, साहेबांनी बोलवलंय आपल्याला. कोण गो माझ्याकडे? आपण आता प्रत्यक्ष महाराजांनाच बोलवलं आहे. आपली प्रकृती कशी काय? आपली इथं फार गैरसोय होत असेल नाही? गैरसोय म्हणजे इथल्याची सोय माझी कुठंच कधी झाली नाही. पण आपल्या तुरुंगात येण्यामुळं आपलं कार्य थांबलं असं नाही वाटत आपल्याला. मी कुठं काय करत होतो? हे काय आपण करत होता त्यात मी मात्र अडकलो तो. आपला जे मोठं होता बरं, आपल्या पुढारीपणामुळं तो राम मंदिर मला सण आला. असं हो, लवकरच मंदिर खुलं करणार आहे सगळ्यांना. आम्ही केलं ते सगळ्यांना. वा वा, छान छान. मग आपण पुन्हा तिथे जाणार नसाल आपण? जाणार तर नाही, म्हणजे आपल्याला देवदर्शनाची कुठे चाड होती? आपल्याला काहीतरी चळवळ करायची होती नाही का? अहो मास्तर, ही आपली काठी घेतो ना मी. उद्या येतो. उद्या जर कामात उद्या मी नाही आला तरी येतो नक्कीच. महाराजांना कसला त्रास होतो? महाराजांना कसला त्रास होत नाही. आम्ही तेच विचारायला गेलो आणि महाराजांनी चांगले कान पिळले आमचे. काय म्हणाले ते? क्या झालं तो? बड्डी तिथे ते तुम छापो म्हणजे आम्हाला चांगलीच नाटकी होईल. आज मौन होतं त्यांचं. ते माझ्याशी फारसे बोललेच नाही. कोणत्यावरी मौन पाळतात ते? कोणत्या गावारी पाळणार? तुम्हाला काय करायचंय? माझं मात्र आज मौन आहे. चला. अहो पण मास्तर, ते काय म्हणाले ते तर सांगाल? महाराज, 5 महिने कसे निघून गेले ते कळलं सुद्धा नाही. आपल्या सहवासात माझ्या आयुष्याला मात्र अगदी वेगळं वळण लागलं. म्हणजे 5 महिने झाले म्हणायची जीव आणि महिन्याने सुटणार आपण का? 1 महिना सुद्धा काढणं कठीण वाटतं आपल्याला. नाही, तसं काही नाही. मग पण तिथून सुटल्यानंतर पुढं काय करायचं तेच कळी नसेल. आपल्याला काय, शेकडो कार्य आपली वाट पाहत असते. तसं पाहिलं तर आपण सगळेच कैदी आहोत. कोणी प्रेमाचा कैदी तर कोणी कार्याचा कैदी. ही दुनिया म्हणजे एक तुरुंगच आहे. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे संगणी. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे संगणी. हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, प्रिय हो ज्याची त्याला. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. जो तो आपुल्या जागी जखडे, नजर न धावे तडा
पलीकडे जो तो आपल्या जागी जखडे नजर न धावे तटा पलीकडे उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला उंबरी करीती लीला जग हे बंदीशाला जग हे बंदीशाला कुणाल माहित सदा किती ते कोठून आलो ते नच स्मरते सुटके लागी मन घावरते सुटके लागी मन घावरते जो आला तो रमला जो आला तो रमला जग हे बंदीशाळा जग हे बंदीशाळा जग हे बंदीशाळा जग हे बंदीशाळा. साहेब, आपण मला बोलवलं? होय महाराज, एक आनंदाची बातमी आहे. कसली? आपण भोगत असलेली शिक्षा कमी झाली. कशा करता कमी झाली? मीच आपल्या चांगल्या वर्तणुकीची शिफारस केली होती. या वेड्या जगाचा कायदाच असा विचित्र आहे. एका साधू पुरुषाच्या चांगल्या वर्तणुकीची शिफारस माझ्यासारख्या पाप्याला करावी लागली. मी करायला गेला एक आणि झालं बंद. पूर्वफाला ऊन लागून मी छाया धरायला गेला. आशाने वाढेल कसं ते जळून जाईल. तुरुंगातून सुटण्याला मुक्ती म्हणतो आम्ही आणि आयुष्यातून सुटण्याला मात्र मरण म्हणतो. तसलं मरण म्हण नको होतं. जगण्यासारखं माझं काही नाही. तरी जगण्याबद्दल मला फार प्रेम आहे. बाहेर मला कोणी विचारणार नाही. असं कसं म्हणता महाराज? आपण आत आला तेव्हा किती हार पडले आपल्या गळ्यात. लोकांनी केवढा जय जयकार केला आपला. या गोष्टीला 5-5.5 महिने झाले. लोकांच्या आठवणी फार दुबळे असतात. थोडा काळ गेला की कापऱ्यासारखं उडून जातात ते. त्याचं नामनिशाण सुद्धा राहत नाही. नाही, असं होणार नाही. लोकांनी आपल्याला पुढारी मानलाय. लहान मुलं चिंध्याची बावली करतात. त्याला नटवतात, सजवतात, मिरवतात आणि शेवटी फाडून फेकून देतात. माणसाचं असंच आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला पुढारी बनवतात. त्याच्या गळ्यात हार घालतात, मिरवतात आणि शेवटी रस्त्याच्या कडेला फेकून देतात. आभाळातल्या परमेश्वराची ही लेख परमेश्वरापेक्षाही लगी असतात. आणि खटला मारायचं. 4 दिवस अन्न पाणी ठेवू नका. कायद्याने शिक्षा वाढवलेलं का? पाण कार्याला कुठे जेव्हा ना तो किंवा रामोशी कुठे आहे? त्याला कोठडी बंद केलंय, तर खाणही बंद केलंय 4 दिवस. सजा वाढली त्याची, सजा वाढली. त्या दिवशी जेलर साहेबाचा गळा दाबला त्यांनी. गळा दाबला म्हणून सजा वाढली. जेलरचा खून करावा असा त्याचा इरादा नव्हता. रागाच्या भरात
त्याच्या हातून हे कृत्य झालं. सबब सदोष मनुष्यवधाबद्दल हे न्यायालय त्याला जन्मठेपेची सजा फरमावित आहे. आता कोण मला देशातून सोडला? जन्मठेपेची शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा, 14 वर्ष शिक्षा, जन्मठेपेची शिक्षा. कशाला उघडला दार? मला जन्मठेपेची शिक्षा झाली. मी जेलाचा खून केलाय. महाराज महाराज स्वप्न पडलं होतं वाटतं महाराजांना. आता कसली जन्मठेप? उद्या सुटका होणार असली. होय, आज मी आपल्यावर पहारा करणार नाही. हे दार मी असंच उघडं ठेवणार. तुम्ही पळून गेला तरी पण परवा नाही. खरं पण दार लावल्याशिवाय मला झोप येत नाही. हे का महाराज? चला चला. पठाण कोण शिळ घालतोय? मी. कोण मी थांब तिथं. काय पाहिजे? इतक्या रात्री कशाला आला या बागेत? काय नाही. ते हे कुठे कोणते? ते कृष्णदास स्वामीच्या पुतळ्याच्या पायथ्याच्या गळ्यात हार घालून बसायचे ते. हा ते कुत्रा. ते मारलं कॉर्पोरेशन. मारलं? त्याला लूट भरली होती, पिसाळलं होतं म्हणून मारलं कॉर्पोरेशनने गोळ्या घालून. कुत्रीपर्यंत गोळ्या घालून मारता येतं. आणि माणसं पिसाळी म्हणजे? माणसं पिसाळी म्हणजे या दाखवतो काय करतात ती. या ते पाहिलं? हा इथं पण कृष्णदास स्वामीचा पुतळा होता ना. आहे ते आत. पण त्याला डांबर फासले. डांबर? कुणी? त्यांच्या शिष्याने. का? इथं कोणाला त्याला माहिती? मला मात्र रात्रंदिवस पहारा करावा लागतो. आपण इथे तो हा होता ना पठाण. हा त्याला घातला दरोडा आणि गेला 4 वर्ष तुरुंगात छडी बोडायला. तुम्ही जरा आमचं एक काम कराल का? थोडा वेळ इथं थांबाल का? थोडा वेळ का? मी रात्रंदिवस थांबाल का? मी जरा घरी जाऊन येतो. 8 दिवस झाले बायकापर्यंत तोंड पाहिलं नाही. मी जरा जाऊन येतो. बरोबर काशी फारेगडी इथून पुढे पळत गेला का? पळत नाही. नाही आता फारेगडी गेला मला बदली देऊन. तुझ्यासाठी तिथं राहिलो. तुम्ही इकडे आल्यानंतर तिथे काय राहील? पोलीस माझ्या पाठीमागे लागले. तुमचं मान सर्व बाजूला. सरकारी कामात अडथळा आणू नको. हा पोलीस साहेब. हा पोलीस साहेब. हा चोरीचा माल आहे. दिवा हे दिवा 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 तुम्हाला पैसे तर ठेवा थोडेसे. काय करू? दागिने नाही
नाही निवा दागिने परत दागिने परत करणार नाही दागिने परत करणार नाही पोलीस दागिने परत करणार नाही पोलीस काय करतोस काय तू काय नाही करत बस मधून जायचंय जरा मोठ्यान तरी होता आम्हाला तरी ऐकू द्या मी माझ्यासाठी वाचतोय असं का मग चष्मा नाही इकडे ऐका हा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध केस भरली होती या केसचा निकाल लागला कुमार श्रीरंग शेंडे यास मॅजिस्ट्रेट एरंडे यांनी 1.5 वर्षाची सजा ठोठावली बरं झालं छान झालं बदमाश नाही पोरींचे हात धरतात असतात माझ्या मनात पाप नाही मला शिक्षा व्हावी म्हणून ह्या गुन्हा करतोय ही बाई माझी बहीण मला माफ कर देवा मला माफ कर देवा राम 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 शिष्य असं काय सोडा ना नाही तुम्ही ओरडा राम 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 तो पोलिस ओरडा ना ओरडा मला शिक्षा व्हायला पाहिजे राम 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 थांबा ना साहेब बसली सकाळी संध्याकाळी सारखा घोरतो हराम चोरातो हराम खोर ए भैया उठो हराम खोर देगा था किसको गाली देगा तुमको उस दिन मुझे पकड़कर जेल में डालने वाले थे ना अभी पकड़ो ना ताकत है तो मैं खड़ा हूँ पकड़ो हमको चोर कौन था मैं चोर भैया मालकिन उस दिन का चोर पकड़ के लाया हूँ चोर अगं आहे हा चोर नव्हे ज्यानेच मला हार काढला होता पर्यटून हो चोर त्यांना तुम्ही समुद्रात वर काढलात ना माझ्या विलासला हो मीच घाला मला तुरुंगात मी चोर आहे काय हे पाहिलेत का यांनीच वाचलं आपल्या विलासला कोण म्हणतो विलासला सांगतो ना आणि मला देखील आठवत आहे अगदी असंच नाक होतं त्यांचं किती वाट पाहिली आम्ही पुष्कळ शोधलं हो फार उपकार झाले तुमचा आमचा वर या बसा या तुम्हाला आम्ही काही दिलं तरी तुमचे उपकार भेटणार नाही मागा तुम्हाला काय हवं ते मागा ईश्वराच्या कृपेनं आम्हाला काही कमी नाही हा एकटाच मुलगा उदंड आयुष्य लावो त्याला बरं मी जातो अरे चाललात कुठे तुम्ही खरं सांगू काहीतरी करून मला परत तुरुंगात जायचंय तुरुंगात हो तुम्ही वेळे की काय तुम्ही आता कुठे जाऊ नका इथंच राहा नोकर पण आमच्या कुटुंबापैकी एक म्हणून इथं तुम्हाला काय काम करावं लागणार नाही जिथं काम नाही ते राहून काय करायचंय फुकटचं खायला नको मला मग असं करा तुम्ही आमचा विलासला सांभाळा ना काय रे विलास हो म्हणजे तुम्ही मला समुद्रावर जायला आणि या रस्त्यावर मी पुन्हा नाही खरंच तुम्ही जवळ असल्यावर मला भूक सुद्धा लागणार नाही खरं की नाही विलास हो दाढी काढतो मग आपण फिरायला जाऊ शाळेत जाऊ
झालं ग आता आता मग काय मग बघ काढलं हं. ग करतात मग काढते ए मध्ये छडी आडवी ठेवायची बघ अशी हं. अशी छडी मग कुठे? झाला छडी म्हणजे काय मध्ये छडी आडवी ठेव मग झाला इथं आता असा हा ग झाला ना हा ग झाला ना तर आता मध्ये छडी ठेव इथं हो इथं अशी हो म्हणजे काय झालं मग झालं मग हो बघ मी काढून देते असं केलं थांब गाय मध्ये बरं बोलू नको मी या काकाला लिहायला शिकवतोय चला काका तू त्याला शिकवतो हो याला घर सुद्धा येत नाही अरे फिरायला नाही येणार आमच्या बरोबर तू नाही मी नाही येणार परवासारखी कुल्फी घेऊ भेळ घेऊ पाणीपुरी घेऊ चल लवकर काकाला म्हणावं कपडे बदल नाही नाही आम्ही थोड्या वेळाने जाऊन चौपाटीवर अरे काका हो मग आम्ही जाऊ हो खुशाल खुशाल अरे काका शिकणार आहे शाळा आणि शिकवणार आहे शाळा. माझं शहाणपण जाऊ द्या पण लहान मुलाचं शहाणपण जर मोठ्या माणसाला आलं तर जग सुखानं फुलून जाईल. लहान बाळासारखा गुरु नाही त्याच्याकडे शिकणार मात्र पाहिजे. कोणाचं बोलतोस पापा तर गेले इथे लक्ष दे इथे हो ते मग झालं ना हो पुढं काय पुढे मी शिकली मध्ये तुला शिकवेल काका काय चाललं रे कसलं खेळ चाललंय हो? एक भिकारी बाळाला पाहते आपल्याला समुद्रावर फिरायला जायचं ना बाबा बाबा पोटाला एक पैसा द्या बाबा 2 दिवसापासून उपाशी आहे बाबा म्हणजे बाय झालं बरोबर तुझं बाबा एक पैसा द्या बाबा एक पैसा द्या बाबा उपाशी आहे रे उपाशी आहे रे बाबा काका हिला काही पैसे दे ते असं नसतं बाबा पैसा द्या बाबा दया करा बाबा बाबा हो बाबा पोटाला एक पैसा द्या बाबा भूक लागली हो दादा बाबा एखादा पैसा द्या बाबा एक पैसा द्या बाबा एक पैसा माझ्या म्हातारीच्या पोटाला द्या बाबा ओ बाबा असं काय रे काका बाबा आता तुम्ही त्या म्हातारी समोर बसा आणि मोठ्याने रडा. तुम्ही रडायला लागलात म्हणजे लोकांना दया येईल आणि त्याला पैसे मिळतील हो? बाबाजी बाबाजी एक पैसा द्या बाबा म्हातारीला नाही इथं बसा आणि खोटं रडा नाही कुठे रडा येत मग खरं रडा. कोणतं बाबा तू तुला काय करायचं हा रडतोय तुला 4 पैसे मिळतील या बाबा देव भला करो बाबा देव भला करो रडू बाबा पैसा द्या पैसा द्या बाबा झाला तर चला ठीक आहे बाबा तुझी वाटणी की वाटणी मला नको आहे वाटणी परमेश्वराने मला पोटापुरतं दिले पण आधी फार आलं उद्या मी काय करू बाबा? उद्या येईन ना मी परत पण असं किती दिवस चालणार बाबा जेवढं जमेल तेवढं करेन हा? देव तुझं भलं करो बाबा. रोज असं पायी फिरत राहिलो तर एक महिन्याभरात वजन कमी होईल रे. पुन्हा व्हायला काय झालंय पण तुम्हाला मुळी चालायलाच नको नाही नाही आता आपण रोज यायचं छान वाटतं अगदी हलकं वाटतं. अशी प्रतिज्ञा आपण पुष्कळ वेळा ऐकली भात खायचा नाही प्रतिज्ञा किती वेळा केली ती ते सांगतच नाही का? पोरं सगळे सारखीच रडतात विलास कशाला येतो आईला आपल्या लेकराचं लाडू बरोबर कुठे गेला तू काका काय का म्हातारे भीक मागण्यासाठी माझं मूर्त मूर्ख आपोआप इथं आलं. मला दिसत नाही कोणीतरी त्याला आणून ठेवतं माझ्याकडे बघून लोक मला पैसे देतात की त्याला अर्धी वाट शेवटी गाडी उभी राहत ठेवायचं हे तुझं तर मेला खरा कुठे गेला का सोडून इथे
सांगितलं की तुम्ही घरच्या कोणाला घेऊन ते पण मी तुमच्या वडिलांजवळ बसतो. हे माझे वडील नाही. नको, मलाही माहिती नाही, मला दिसत नाही, मी आंधी आहे. आज दादानी मला यांच्याबरोबर भीक मागायला पाठवलं होतं. मला पोचवाल का आमच्या दादाकडे? हो. तुम्हाला कुठे जायचंय? माहित नाही मला. म्हणजे कोण आहात तुम्ही? कोणीच नाही. लोक मला भिकारी समजतात, पण मी भिकारी नाही. तसंच असतं ते. भिकारी स्वतःला भिकारी समजत नाही, लोक त्याला भिकारी समजतात. घरी भेटला, मला घेऊन चला दादाकडे. कुठं जातो तुमचा दादा? इथंच वर वस्ती आहे आमची, चला. आणि हा म्हातारा? दादा करील याची व्यवस्था. आणि ही पेटी घ्या बरोबर. हो. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. इथे फुलाना मरण जन्मता, दगडाना पण चिरंजीविता. इथे फुलाना मरण जन्मता, दगडाना पण चिरंजीविता. बोरे बाभळी उगात जगती, चंदन माथी सुधार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. लबाड जोडिती इमले माड्या, लबाड जोडिती इमले माड्या. गुणवंताला मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. वाईट तितके इथे पोचले, भले पडाते भाग्य नाचले. वाईट तितके इथे पोचले, भले पडाते भाग्य नाचले. या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसाच आधार, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. आंधळे आले दादा. हा कोण? वाटेचा वाट करू, मला पोचवायला आला इथपर्यंत. आणि तो म्हातारा कुठे आहे? तुझ्या बरोबर दिला होतो तो मेला मोटार खाली चिरडून. मेला? हो, सुटला. पेटी थोडी वाचली होय. जीव नाही तिला. जीव नाही तिला देव कसा मारणार? त्याची मोडतोड माणसानंच करावी लागते. गाणं कोण म्हणत होत? मीच. चांगला आहे आवाज. देवाची देणगी. त्याच्यासारखा दाता नाही आणि त्याच्यासारखा जुलमी कोण नाही. हो, ही आहे पेटी. जातो मी. कुठे जातोस? माहीत म्हणजे मला कोणी नाही. गाव नाही, नाव नाही, करायला काम नाही, खर्चाला दाम नाही. अले म्हणजे माझ्यासारखाच आहे. असं कसं म्हणतात? तुमच्या मागे मोठा एवढा कुटुंब कबिला आहे, यात माझं कोण नाही. 12 घरची 12 पाखरं येते. मरण येतो जगाची धडपड करतात. पाय लावायला फज्जा पाहिजे ना.
म्हणून मी एक खुणेचा दगड, बाकी त्यात काही नाही. तुला पाहिजे तू राह इथं, घरटं नाही त्या पाखराला जागा आहे इथं. चकण्या हो तारा गाल्याला जी, उद्यापासून तू हिला घेऊन जात जा. मला नाही आवडत भीक मागायला, मला हातपाय आहेत. अरे हातपाय असणाऱ्या प्रत्येक माणसाला काम मिळालं असतं तर जगात भिकारीच फायदा झाला नसतं. मला सुद्धा नाही पटत धडधाकट माणसाला भीक मागणं. मग कशाला सांगता याच्यावर भीक मागायला जायला? कोणी सांगितलं ही भीक मागते म्हणून? गाणं नाचणं हा हिचा धंदा आहे. तुला काम पाहिजे, हिला साथीदार पाहिजे. जात जायच्या बरोबर. हो थांब जरा इकडे ये. चाल. काय झालं? आज जाऊ नकोस. गुन्ह्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे नाही का? कसला गुन्हा? या आंधळीवर त्याचा डोळा होता, डोळे काढून टाकले त्याचे. उद्यापासून जाणारच ना तिच्याबरोबर. हो जात जा. अहो कुठं आहात तुम्ही? मला घेऊन चला ना. तुम्हीच या ना इकडे. अहो मला काही दिसत नाही. हात धरा ना माझा. पण अरे त्याचं जर पप्पा काय करतोय? आंधळ्याचा हात धरल्याशिवाय त्याला कसं बरोबर घेऊन जाता येणार? जा घेऊन जायला. हो तिथं पाहिजे सावकाश. लवकर या संध्याकाळी. हो नाचता कसं? लहानपणी दादानं मला नाचायला शिकवलं आणि मी जन्मल्यापासून आंधळे नाही.
कसली घाणेरडी गाणी म्हणतो तुम्ही. दादानं म्हणायला सांगितली ती म्हणते. आपण तुम्ही नाचत असताना लोक काय हावभाव करतो ते माहिती आहे तुम्हाला? हो तर पण मी आंधळी आहे. आपण मी डोळस आहे ना. तुम्ही असली गाणी म्हणत जाऊ नका. मग कसली म्हणायची? चांगली म्हणा ना. चांगली? हो. चांगली गाणी कसली असतात हो? मी शिकून तुम्हाला. दादाला आवडलं? भलतीच भीती आहे तुम्हाला दादाची. तो कोण आहे तुमचा? अन्नदाता. तो कसला आहे अन्नदाता? गाता तुम्ही, लोक पैसे देतात, त्याचं अन्न मिळतं. अन्नदाता आहे परमेश्वर. दादा माझा परमेश्वरच आहे. तो नसता तर मी कधीच मेले असते. म्हणजे? अहो माझ्या लहानपणी की नाही मला एक मवाली पळवून घेऊन चालला होता. लहानपणी म्हणजे केवढं असतं ना? आठवत देखील नाही, इतक्या लहानपणी. पण कशा करता? हातापातल्या दागिन्यासाठी. हो हो. मग दागिने मिळाल्यावर तो मला ठार मारणार होता. बर मग? दादानं त्याला धरला आणि म्हणाला पुरीला सोड. त्यानं काढला सुरा. बर. मग दादाच्या त्याची झटापट झाली आणि दादाने त्याला ठार मारला. असं? हो. आणि मला बरोबर आणली. एवढ्याची एवढी झाली ना ती दादामुळेच. हो. अजूनही दादा ठार मारतो का कोणाला? नाही, ठार नाही मारत, पण नुसतं मारतो हाडाची पूड होईपर्यंत. मारू दे, मी शिकवणार तुम्हाला चांगली गाणी. तुमच्या गळ्यात मजा आहे. शिकवा ना. दादाला चांगलं वाईट कळतं, त्याच्या समोर शिकवा म्हणजे झालं. हो हो, त्याच्या समोर शिकवतो. काही डर आहे का? चला. नाच नाचुनी अति मी दमले. थकले रे नंदलाला, 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 थकले रे नंदलाला. निलागरे पण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला. निलाधरे पण कटीस नेसले, निलाधरे पण कटीस नेसले, निलाधरे पण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला. आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला. आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला. उपभोगाच्या शतकमलाची, उपभोगाच्या शतकमलाची, उपभोगाच्या शतकमलाची, उपभोगाच्या शतकमलाची. कंठी घातली माना, कंठी घातली माना. थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. वा, चांगली गाणी आहेत ती. हेच शिकवला. लोकांना आवडतील. पण लोकांना तर नक्षल गाणी आवडतात ना. कोणी सांगितलं? ही सुद्धा आवडतील की. कशावरनं? रूपाचा बाजार मानून बसलेल्या बाईला पतिव्रतेचं चरित्र ऐकणं आवडतं. या दादाचा हिशोब खोटा ठरणार नाही. हे डोळे अनुभवी आहेत. तू मीठ खाल्लं नशील इतकं खारं पाणी या डोळ्यातून बाहेर गळलेलं आहे. शिकव, अशीच गाणी शिकव आणि पैसा मिळव. नाव काय तुझं? मला नाव नाहीये. नसू दे. नाव कमावणारच ते नाव कुठे शिल्लक राहतं. दाम कमाव म्हणजे झालं. आजपासून आम्ही तुझं नाव सखाराम ठेवू. सखाराम? हो. गाणी चांगली बसवून घे. मी जातो. सखाराम, शिकवा ना.
नाही खूप कमाई आहे. झाली हो तर बरं झालं. आता खुश होईल दादा. तुम्हाला दादाच्या खुशीशिवाय काही दिसतच नाही का? हो मला तुम्हाला काही सांगायचं. दादाबद्दल? नाही दादाबद्दल नाही, तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल? हो सांगा ना. हे पहा मला की नाही, मला तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं असंच ना? नाही काहीतरी म्हणजे काहीतरी नाही, मला खरोखरच तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं. तुम्ही या या वस्तीत राहिलेलं तुम्हाला आवडत नाही? मुळीच नाही आवडत. कारण तुम्ही बाहेर जर बाहेर पडले तर नाव कमवेल. नाव कमवा, नक्कीच कमवा. कारण तुमचा आवाज म्हणजे गोड आहे. गोड आहे. रूप गोड आहे. रूप तर गोड आहे, पण तुम्ही कसं ओळखलं ते मला सगळं सांगायचं होतं. कसं ओळखलं तुम्ही? अहो रागावला नाही, पण हे पुष्कळांच्याकडून ऐकलंय मी. मला पाठ झालाय आता. जे जे असं म्हणाले त्यांनी दादांकडून लाथा खाल्ल्या आणि चालते का? त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी काळं बिरं होतं. नाही पण माझ्या मनात तुमच्याविषयी काळजी नाही, शपथ नाही. मला तुमचं काहीतरी खूप फार फार चांगलं करावं वाटतं. खरं? हो. पण कधी करणार ते? बघा मी करून दाखवेन आणि मौका मिळेल. माझ्यावर विश्वास होता तुमचा. थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला.
हवा दिसत नाही, जमीन दिसत नाही, पण माझा आवाज ढगाला शिवला. मला सारं जग दिसतंय. जग फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. तू दिसतंय, तुझं मोठेपण दिसतंय, तुझी बोटं दिसतंय, तुझे ओठ दिसतंय, तुझं गाणं दिसतंय. अंधाऱ्यानं दिसतं, तू डोळ्याने दिसत नाही. खरं? मी दिसत नाही तुला? दिसतेस ना, फार सुंदर दिसतेस. सुंदर म्हणजे रे काय? अंधाऱ्याला इथं मी सांगू? सांग. सकाळी पाखरे गातात ना, त्यांचं गाणं सुंदर असतं. घराचं खळाळणं सुंदर असतं. देवळात वाजणारी सनई सुंदर असते. पानांची सळसळ सुंदर असते. वाऱ्याची लहर सुंदर असते. पहिल्या पावसानंतरचा वास सुंदर असतो. तुझ्या पेटीची स्वर सुंदर आहे. तुझे पोट सुंदर आहे. तुझा आहार तू सुंदर. तुझं काय सुंदर आहे. बोलू नकोस. आपण दोघांनी गेलं पाहिजे. वाटेल तिथं, वाट तिथेच तिथं. तू मला इथून सोडवणार होतास ना, आत्ता सोड. मला नाही दादा राहायचं. मी आणखी आहे, मला माहित आहे. तुझ्या पेटीला तरी कुठे डोळे आहेत रे. तिला वागवतोस ना तू, तशीच मला वागव. मायेनं हात फिरव. तुला हवा तो स्वर निघेल माझ्या गळ्यातून. मला घेऊन जा, घेऊन जा. बोलत का नाही? मला निघाल नाहीस तू? अंधारे, कसं सांगू तुला? कसं शक्य आहे? ते मला माहित नाही. मी तुझी आहे, तू माझा आहे. मला तुझ्याच बरोबर यायचं आहे. मला उद्याच्या उद्या घेऊन जा. नाहीतर काय? नाहीतर मिळून जाईल. तुझ्या पायात जाऊया आपण सकाळी. खाऊन घेतो. तू नाही खात? सोडून पुढे आला? बोलत का नाही सखा? कोणाला हाक मारतो? तुला. तू सखाच आहेस माझा. कालच्या स्वप्नात वाटतं. खरंच कालचं स्वप्न किती गोड होतं. मला तुझी पेटी दिसत होती, तू दिसत होतास. खरोखरच मला दृष्टी आली होती. मी तुला पाहिला काल. मी तुला पाहिलंय काल. होय ना? मी ही धडपडत तुझ्याचकडे येत होते काल. मग किंचाळीस का? मला वाटलं तुला असा संशय येईल, पण तुझी शपथ सखा, दादा मला खरोखरच बापासारखा आहे. बापाने हात धरला म्हणून कोण ओरडतो वाटतं? ओरडले का? दादाला शंका आली मला दिलं म्हणून. मला पकडलं आणि माझ्या डोळ्यात अंजन घातलं. अंजन? कसलं अंजन? नेहमी घालतो ते. मला मधून मधून केव्हा तरी दिसू लागतं. ते दादाच्या ध्यानी येतं. तो अंजन घालतो आणि पुन्हा मी अंधी होते. खरंच रे सखा, तुझी शपथ.
मला तुला इथून सोडवलंच पाहिजे. दादा माझ्या हातपाय तोडून नाही तो ठार मग. आपण आत्ता त्याचं जाऊया पुढे. जास्ती चौकस चौकस. आपण जरा थांबूया का? मी जमले, मला तहान लागले. तहान लागली? थांब मी पाणी आणतो. तू येणार नाहीस पुन्हा? माझा विश्वास नाही तुझा. आहे ना, तू बरोबर असला तर तहान भूक काय वाटेल ते सहन करेन मी. वेडी चल. अय्यो काय ऊन आलं ना. सावली प्लीज. हे आले. कोण आलं? पोलीस? पोलीस नाही ग, पोलीस कशाला येतील? आणि आपल्याला भ्यायचं काय कारण आहे? हे लॅम्ब्यूस आहे काय? हे बघ, संत्र्याच्या फोडी द्या पानं बस. मग कोण आलं? भिकारी ग, ते का ती आली? अय्या भिकारी कशाला आले रे इथं? आता मला काय माहिती, भीक मागायला आले असतील. त्यांना काही द्यायचं नाही सांगतो, नाही तर हात घालून बचकन काढून घेते. साहेब काय काय साहेब काय? चल जा इथून. खायला काही एक मिळणार नाही. खायला नकोय साहेब, प्यायला तर मुळीच मिळणार नाही. प्यायला नाही म्हणू का साहेब? तिला फार तहान लागली आहे. साहेब त्याशी आपण एका बाईवर हॉटेलमध्ये आला होता. मला तुम्ही 4 आणे दिले, ते आठवतं का? हा ते कोण रे? नाही ते मंगे आपलं हे माझी मावशी ग, त्याला मुंबई दाखवतो तुम्ही. त्याला खायचं सगळं घे भाऊ. नको, खायला नको साहेब. अरे खाल्ल्यावरच पाणी प्यायचं असतं, खायच्या आधी प्यायचं पाणी वेगळं असतं नाही का? साठव कुठला? तिथे काम घे घे. आम्ही भिकेचं खाल. तिला फक्त तहान लागली. कोण रे ही तुझी? पळून आणलीस वाटतं? लाज नाही वाटत तुला? कोळीपुरगी पळून आणायला? साहेब बसता बोलू नका, मला आणि पळवून नाही. हा? अगो बाई काय संतापली पण. बोल ना. बोल रे. ए बोल की रे. कोण आहे तुझी बायको? त्यांना काय विचारता? ते मला सुद्धा सांगत नाहीत मी त्यांची कोण आहे ते. मी सांग, मी यांची बायको नाही पण होणार आहे. आपल्यासारखं दिसतंय यांचं. अगं भिकाऱ्याचं काय, आपलं काय प्रेम आहे सारखं. जा, बसा बसा बसा. नको नको. अरे खा. मी खाऊ का? पण मी गाऊन दाखवेन, मग ती भीक नाही होणार. काय म्हणते रे? हा नाही, ही म्हणते मी गाऊन दाखवते, मग खाऊ आम्ही. होय होय, बसा बसा बसा. तुला पाहते रे, तुला पाहते, तुला पाहते रे, तुला पाहते, तुझी मूर्त माझ्या पुरी राहते रे. तुला पाहते रे, तुला पाहते, जरी
माझे मी त्यांचे कुठे येते सखा सखा तुम्ही पाहिलात का त्याला? मला वाटलंच ते तो गेला पळून. अहो त्यानं तिला पळून आणली असली पाहिजे. अहो बदमाश दिसतच होतं. खबरदार त्यांना बदमाश म्हणायचं. पप्पा आई त्यांना शोधून काढा नाही ते जगणार नाही. आपण शोधून काढ. कुणीकडे गेला? अहो असाच तिकडे खाली निघून गेला कुठेतरी. मिळेल कुठे तरी. तू चल बा. सुमा सुमा किती रडशील उठ उठ थोडं दूध तरी घे. मला नको काही नको. वेड्यासारखं काय करशील असं? ऐक माझं जरा. सुमन पप्पा पप्पा सापडला का तो? नाही बेटा त्याचा कुठे शोध लागत. मी पोलिसात देखील बातमी दिली. वाटलंच मला. तू आता हट्ट करू नकोस. काय कमी आहे तुला? मी एखादा अनुरूप मुलगा पाहिजे आणि तुझं लग्न करून दे. तू मागेल तेवढा पैसा देईल, माझं सर्वस्व देईल, पण थोडीशी रडू नको. मला काही नको पप्पा. तो आला पाहिजे, तो सापडला पाहिजे. तो नसता तर तुमची मुलगी तुम्हाला कधी दिसली असते का? पिंजऱ्यातलं पाखरू पिंजऱ्यातच तडफडून गेलं असतं. तो आला तरच मी राहील, नाहीतर काय बेटा? मी त्याला शोधायला जाईल. कुठे राहणार तू? कुठेही पाठीव. सोडा मला पप्पा. कसा सोडू? एका तपानंतर हरवलेलं भाग्य आमच्या हाती आलं आहे. तू परत कोण नवडी? तू आल्यापासून तुझी आई आनंदाने वेडी झाली. विलास नाचतोय, सारं घर बेहोश झाला. फार दुःखी आहे पप्पा, फार दुःखी. आई वडिलांपेक्षा त्या माणसाचं तुला प्रेम अधिक आहे का बा? असं नका म्हणू पप्पा, पण त्याच्याशिवाय माझे प्राण राहणार नाही. तुम्ही त्याला आणा पप्पा. आणि बेटा आणि कधी? आणि 2 दिवसात. पण तू रडू नकोस, रडू नकोस. विलास कुठे आहे आपला? खाली खेळतो ना बाजू. त्याच्याशी जाऊन खेळ. मी खरं प्रयत्न त्याला घेऊन रडू नको बा. झोपली का सोबत? झोपते कसली, काही खात नाही पित नाही. मला वाटतं पोरीला वेळ लागलं की काय कोण जाणे. मी म्हणते आपण तरी जाऊन समजा तिला. आता करायचं तरी काय? काय करायचं? तिने सांगितलेल्या खानाखुणाचा मनुष्य कुठे मिळतच नाही. मी माणसं पाठवलीत आसपास, ती शोध करतायत रात्रंदिवस. पोरीचं कठीण दिसतंय माझं. हे तू आता रडू नको सांगे. पोटची पोर 12 वर्षांनी परत भेटल्याचा आनंद आणि त्याच्या पाठोपाठ त्या निनावी माणसाच्या हरवण्याचंही दुःख. ते असले खेळ का खेळतो परमेश्वर तेच करते. हॅलो. हा 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 बोला. काय म्हणता? सापडला तो मनुष्य? कुठे? इकडे लोणावळ्याला? बरोबर. गातो तो, पेटी वाजवतो म्हणता. बरोबर, त्याला पाठवण्याला उद्या इकडे. थँक्यू. काय झालं? तो येतोय ना मनुष्य उद्या? येतोय? अगं बाई, मी तुम्हाला आता जाऊन सांगते. सापडला का? जातो कुठे? पोरगी कुठे आहे? ती गेली आपल्या आई बापा बरोबर. ते तिला अचानक भेटले, ते घेऊन गेली तिला. आणि तू कुठे भटकत होतास? असाच कुठेतरी रस्त्यावर. इकडे येणार नव्हतास? येणार होता. खोटं बोलतोस. या आयुष्यात मी कधी खोटं बोललो नाही. मला येत नाही. हेच खोटं बोलतोस. कुठे घेऊन जाणार होतास तिला? बाहेर. बाहेर? स्वतःच्या पोटाला अन्न मिळवायची अक्कल नाही तुला? भरणार होतास तिचं पोट? लग्न करणार होतास तिच्याशी? लग्न? तुम्ही केलं होतं तिच्याशी लग्न? स्वतःच्या मुलीबरोबर लग्न करता येतं? मग का सोडवलीस तिला? बोल. ती म्हणाली मला सोडवा. ती म्हणाली म्हणून नाही, मलाही तिचे हाल पाहले नाही.
देवाने तिला डोळे दिलेत, तुम्ही तिला आंधळे केली. तिला चांगले आई बाप आहे, तुम्ही तिला पोरकी केली. देवाने दिलं, तुम्ही हिरावून घेतलं. ते मला नाही पावलं, यापुढे तुला पाहणार नाही. चाल काय घेऊन. आता पुन्हा माझा अन्याय दिसणार नाही. अजून कसा नाही आला तू? एवढं घ्यायला पाहिजे तू. खोटं बोलता तुम्ही, मला बरं वाटतं म्हणून. नाही आंधळे आंधळे चूक झाली माझी आंधळे. तुला एकटीने टाकून निघून गेले मी त्यावेळी. मी जायला नको. जन्मभर जगात वावरून घाबरटपणा एवढीच कमाई केली मी. तुझी आठवण मला स्वस्त बसू देईन. मीच तुला सोडून गेलो आणि मीच वेळासारखा धुंडत करत होतो तुझ्यासाठी. का झालीच बाजूला? आई वडील भेटले आणि तुझं जग बदललं. तुझं माझं प्रेम नुसतं स्वप्नच ठरलं. नाही, सखारामधून माझं प्रेम स्वप्न नाही, एवढंच खरं आहे या जगात. मग अशा अनोळख्यासारखी दूर का झालीस माझ्यापासून? तू सखाराम नाही, तू माझा सखाराम नाही. अंधळ्या डोळ्याने पाहिलंस तू त्याला, तेव्हा तो एक बोलका अंधारच असेल. त्याचा साध नाही का तुला ओळखत मुली? ओळखतो बाबा, आवाज तूच आहे, पण हा सखाराम नाही. हेच घडणार होतं हे माहित होतं मला, म्हणूनच मी दूर गेलो. माझं तोंड मी लपवलं. अमृतराव, कशाला आणलं मला खरा? जातो मी. थांबा. नाही, ही बोट ती नव्हे. त्या बोटांचा स्पर्श मला माहित आहे. नाही, हे काळीज आहे ते नाही. कोण आहात तुम्ही? कशाला हे सोंग घेतलं? मी आंधळे होते, मला सखाराम दिसला होता. त्याचं काळीज मी पाहिलं होतं. काय का अजान जीवाला असं पसरलं? कोण आहात तुम्ही? सांगा. तुमच्या मुलाबाळाची शपथ आहे तुम्हाला. मी एक बेकार नट आहे. 2 पैसे मिळाले म्हणून मी नाटक केलं. माझे पोरबाळ उपाशी आहेत. त्यांची शपथ नका घालू मला. बाबा, तुम्ही गेलं ते सारं या दुर्दैवी माणसाच्या सहाय्याने स्वतःच्या मुलीला फसू पाहत होता तुम्ही. सुमा, बावरलेला मनुष्य करून एकदा चुका करतो. सखारामाशिवाय तू अन्न पाणी ठीक आणि त्याचा शोध लागता लागेल. दुःखात कारण तू वेळ होशील का अशी मला भीती पडली. तुला थोडा तरी आराम मिळावा. आभाळातल्या चंद्राऐवजी एक आरसा समोर केलात माझ्या. डोळ्यासाठी नजरबंदी करता येते पप्पा. मी सखारामला आंधळ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्याची चाहूल मला सांगते. त्याचं उदास असणं माझ्या कानाला कळेल. त्याची सावली अंगावर पडली तरी माझ्या अंगावर रोमांच उठते. वडला ना तू बोल लावू नको. तुझ्या वरच्या अति मायेनं त्याने हे केलं. 12 वर्षांनी तू परत मिळाली. तुझं आंधळे पण गेलं. ते गेलं नसतं तर फार बरं झालं असतं आई. दादानं डोळ्यात घातलेलं औषध याच वेळी का कमजोर ठरलं देवाला माहीत. मी परत आंधळी होईल, परत भिकारी होईल, पण माझा सखाराम मला भेटलं पाहिजे. जा तुम्ही. पप्पा, यांचे पैसे देऊन टाका. नको, त्या पैशाला मी शिकणार नाही. मी अभिनयाचा मोबदला घेतो. कसं विकायचं नाही. असंच बोलत होते ते, पण ते हे नव्हे. पप्पा, आई, जा तुम्ही. जा तुम्ही. कोणी राहू नका इथं. मला एकटीला पडू द्या. आणलीस का पोरगी? आणली. भाकरी खायला दिली. रडायची थांबली.
थांबली मग काय सांगता येत नाही. म्हणजे कुणाला ठाऊक कोण आहे कोणाचं नसतं या जगात. घेऊन जात त्याला तिकडं. अजून लहान आहे. आत्ता चांदळी केली तर पैसा चांगला मिळेल. जा सकाळी निजानीत झाल्यानंतर काम करा सांभाळून. सुमा ते बघ तुझ्या सखारामाचा पत्ता लागला. कुठे सापडला? सापडला नाही. वर्तमानपत्रात त्याच्याबद्दल लिहून आले. काय? हे बघ लोणावळा येथे भिकाऱ्याच्या वस्तीत दादा नावाच्या एका भिकाऱ्याचा खून झाला. खुनी माणूस ही भिकारीच असून त्याचं नाव सखाराम असल्याचं कळतं. पोलिसांनी सखारामाला पकडून कस्टडीत ठेवलं आहे. खुनाचं कारण कळलं नाही. आंधी नाही मी. मला आता डोळे आले. मला सगळं दिसतंय. बरं झालं. आता मी कसा आहे ते दिसेल तुला. नीट पाहून घे. वयस्क दुबळा खूप माणूस आहे. तुझ्या अन्याय डोळ्यांना दिसत होतं ना तसा नाही. तू वेड्यासारखं माझ्यावर प्रेम करत होती. अजूनही कर. मी जग पाहिलं नव्हतं. तुझं गाडीच पाहिलं होतं. ते माझ्या कानाला दिसत होत. फार थोर आहे ते. बेटी खुन्याच्या काळजाला थोरपणा येतो. तू खून केला नाही. माणसाला मारलं तर तो खूप. दादा माणूस नव्हता. ते एक भयंकर जनावर होत. त्याची शिकार केली. तू शूर आहेस. मी माझ्या वडिलांना सांगितलंय ते तुला सोडवतील. नाही मला सुटायचं नाही. मला इथेच राहायचं. आणि मी काय करू? माझा इच्छा फक्त तुझं तेवढं ऐके. तुझ्या रूपाला साधेल. तुझ्या गुणांना ओळखील असा एक तरुण मुलगा बघ. त्याच्याशी लग्न कर आणि सुखी राहा. तू मला सांगतोस? हो बरोबर आहे तेच सांगतो. प्रेम आंधळ असतं म्हणतात. तू तर स्वतःच आलेली होतीस. जे झालं ना ते सारं स्वप्न होतं असं समज. कशासाठी रडतेस? रडू नको तर काय करू? तुझ्या वाचून माझ्या जगण्याला अर्थ काय? लहानपणी चुकले काय? भिकाऱ्याच्या हाती सापडले काय? डोळे असून आंधळी झाले काय? तू भेटतोस काय? आता माझी सुटका होते काय? आता माझे आई बाप मला भेटले. कालची भिकारी पोर आज चोराची लेक झाली. पण तू मला जुळवला. ईश्वर साक्ष आहे. तसा मी जवळ कधीच आलो. आणि प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ आहे. मला नेहमी वाटायचं की परमेश्वराने मला जन्माला कशाला घातलं. जगण्यासारखं जवळ काही नसता नुसतं मला जगावंसं वाटायचं. पण या साऱ्यांचं उत्तर मला आता मिळालं. माझ्या हातून एखाद्या पाखराला सुद्धा कधी इजा पोचली नाही की पायाखाली पाचोळा सुद्धा चिरडला गेला नाही. हे आता माझ्या हातून खून झालं. मी एखादं आयुष्य संपवलं आणि एखादं आयुष्य सुरू करून दिलं.
सुखी झाली. कदाचित तुझं हे सुख पाहून मी सुद्धा भ्रमलो असतो, पण आता माझेही डोळे गेले. काही चुकलं नाही त्या, सगळं बरोबर झालं. तुझं मी सांगितलं तसं खरं. थोड्या विचारानंतर तुलाही माझ्यासारखं वाटलं लागलं. चला बाई, वेळ संपली. जा, सुखात राहा, मीही सुखात राहा. मला सोडवण्याचा मात्र प्रयत्न करू नकोस. जगाच्या पाठीवर खूप भटकलो आणि शेवटी दैवयोगाने या निवांत जागी पोहोचलो. आता माझ्यासारखं इथं असण्यात आणि बाहेर राहण्यात काही फरक नाही, काही फरक नाही. जग है